नमस्कार, फॅमिलीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण कमी साहित्यात बनणारी आणि रुचकर अशी मखमल पुरी म्हणजेच गोड फुलपाखरू कसे बनवायचे ते पाहूया। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप मैदा घेतला आहे, त्यात 2 चमचे गरम तूप घातला आहे आणि अर्धा चमचा मीठ घालून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ थोडं घट्टसरच मळून घेतोय। तर या पिठाला आपण आता 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। यानंतर इथे आपण पाक बनवून घेऊया। त्यासाठी मी 1 कप साखर घेतली आहे, त्यात 1 कप पाणी घातलंय आणि हाय फ्लेमवर 10 मिनिटं उकळून घेतोय। यात मी थोडासा फूड कलर घालतोय। तर इथे पाकाला तार येण्याची गरज नाही, फक्त थोडा जाडसर आणि चिपचिपा झाला की गॅस बंद करून घ्यायचं। पिठाला 15 मिनिटं झाली आहेत, परत एकदा 2 मिनिटं मळून घेतोय। आता याचे पेड्याच्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आणि थोडासा मैदा घेऊन पुरी लाटून घ्यायची। पुरी लाटताना पातळ व लांबट आकाराची लाटावी, म्हणजे त्याला फुलपाखराचा आकार चांगला देता येतो। तर इथे मी पुरीला अशा प्रकारे फुलपाखराचा आकार दिला आहे। फुलपाखराला अगदी व्यवस्थित निऱ्या पडल्या आहेत। याप्रमाणे मी सगळी फुलपाखरं तयार करून घेतली आहेत। आता यांना गरम तेलात मीडियम फ्लेमवर तळून घेऊया। पुऱ्या पातळ असल्यामुळे यांना तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। फुलपाखरांना लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यावीत। तर तुम्ही बघू शकता फुलपाखरं लालसर व कुरकुरीत झाली आहेत। पाकात मी वेलची पावडर टाकली नव्हती, ती आता टाकली। तर पाक थोडा कोमट करून घ्यायचा आणि एक एक करून फुलपाखरू पाकात बुडवून घ्यायचे। त्या प्रकारे मी सर्व फुलपाखरं म्हणजेच मखमल पुऱ्या पाकातून काढून एकावर एक अशा ठेवल्या आहेत। यामुळे पाक प्रत्येक पुरीत चांगला मुरला जातो। इथे आपल्या मखमल पुऱ्या म्हणजेच गोड फुलपाखरं तयार झाली आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।